मी आहे स्वाती। तर माझं चॅनल आहे मराठी मूम पुणे। तर मी दाखवते लाईफस्टाईल व्लॉग, ट्रॅव्हलिंग व्लॉग आणि रेसिपी व्लॉग। तर पाहत राहा मराठी मूम पुणे। गुड मॉर्निंग, केम छो मजामा। तर तुम्ही आतापर्यंत आमचा सगळा प्रवास बघितलाच असेल बाय कार फ्रॉम पुणे। जे काय मी तुम्हाला दाखवलं, स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, ढोलवीरा, रोड टू हेवन, गिरनार। तर आज काल रात्री आम्ही गिरनारहून अहमदाबादला आलोत। अहमदाबाद ते गिरनार 6 किलोमीटरचा ड्राईव्ह आहे। रस्ता चांगला आहे त्यामुळे 6 तासाचा 6 तासाचा ड्राईव्ह आहे। आणि काल थकल्यामुळे आराम केलं, तर रात्री आम्ही तुम्हाला गुड नाईट म्हणू शकलो नाही। काल गिरनारला गेलो, खूप थकलो होतो। सकाळचे 10 वाजलेत। आम्ही अहमदाबादच्या जयविला हॉटेलमध्ये थांबलेलो आहे, जे की कांकरे लेक पासून 2 किलोमीटर आहे। तुम्ही पण त्या हॉटेलला बुक करू शकता। आणि आता आम्ही आज पूर्ण अहमदाबाद एक्सप्लोर करणार आहे आणि आज अहमदाबादमध्ये आम्ही स्टे करणार आहे आणि उद्या आम्ही सुरतला निघणार आहे। आज आम्ही अहमदाबादमध्ये बघू आज काय काय होतं, शॉपिंग वगैरे। आज आम्ही स्वामीनारायण टेम्पल, अक्षरधाम टेम्पल, लाल दरवाजा, लॉ गार्डन रोड इकडे शॉपिंग करणार आहे। कांकरिया लेकला पण जाणार आहे। तिथे लेकला तुम्ही ट्रेनमधनं राऊंड मारू शकता पूर्ण, असं ऐकलेलं आहे। बघू आता काय काय होतं। तर आज आम्ही पूर्ण एक्सप्लोर करणार आहे। आता सकाळचे 10 वाजलेत, आम्ही हॉटेलमधून बाहेर पडतोय आणि आता आज अहमदाबाद एक्सप्लोर करा आमच्यासोबत। स्टे ट्यून, चला भेटू मग। तर आज आम्ही तयार झालेलो आहेत आणि हा आमचा लुक आहे सगळ्यांचा। बघू शकता सफल, स्वाती, आई सगळे तयार झालेले आहेत। चला तर मग आपण बघू आता अहमदाबाद। हे आहे हॉटेल जयविला ग्रँड। आम्ही इथे थांबलेलो आणि हे सिटीमध्येच आहे। कांकरिया पासून 2 किलोमीटर आहे। ही अशी ही बिल्डिंग आहे। इथे पार्क करू शकता गाड्या किंवा इथे मध्ये पण एक बसू शकते। हे असे रोडवरच आहे पूर्ण। ही आहे गुजरातची राजधानी गांधीनगर। इथे बघू शकता किती स्वच्छ असे रोड आहेत आणि मोठे आहेत आणि छान पण आहेत। गाडी चालवायला पण खूप छान वाटते इथे। विजिटर पार्किंग, इकडे पार्किंग आहे, कार पार्किंग। एंट्री इथून आहे, कार पार्क करायची आहे। बाटली फटली पाण्याची काय देव देतात की नाही ते नाही पाणी। हे असं आहे अक्षरधामचं मंदिर, जिथे आम्ही गेलो होतो, गुजरातमध्ये आहे। तर इथे फोटो अलाउड नाही आहे किंवा व्हिडिओ पण अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे फक्त हे तुम्हाला मंदिर दाखवलेलं आहे। तिथे अलाउड नसल्यामुळे तिथेच आम्ही मंदिराच्या समोर असा फोटो काढून घेतलेला आहे, पाहू शकता। आणि ह्या फोटोचे चार्जेस आहेत 200 रुपये, 200 रुपीज चार्ज आहे। आणि अशा प्रकारे त्यांनी हे पूर्ण बनवून देतात। हे पहा, असं पूर्ण बनवून देतात ते। याला 200 रुपीज चार्जेस आहे। तर आम्ही आलेलो आहोत आता कांकरिया लेक पाहायला। तर इथे पाहू शकता, हे कांकरिया लेकचं जे स्ट्रीट मार्केट आहे हे पूर्ण। इथून पुढे गेल्यानंतर कांकरिया लेकसाठी तिकीट काढायचं आहे। तर हे पहा, ही लाईन लागलेली आहे तिकिटासाठी। इथे तिकीट काढल्यानंतर ते मध्ये सोडतात आपल्याला। इथे बघा, ही अशी आहे कांकरिया लेकचा एरिया। शकता इथे ही कांकरिया लेकला बोटिंग आहे। इथून बोटमधून जायचंय। हे पहा असं करतात। आम्ही आता जाणार आहोत तिथे।
A few moments later. इथे हे जॅकेट घालायला सांगतात बोटमध्ये बसण्याच्या आधी. इथे आम्ही झालेलो आहोत तयार बोटमध्ये जाण्यासाठी. इथून जातो. फोटो नहीं वीडियो ले रहे हैं. वीडियो नीचे नहीं अभी जाना है ते बोट मध्ये जायचं आहे इथून. सामने बैठो हम चारों पीछे बैठते जा रहे ना हम. जायचंय मध्ये. तर आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत. पाहू शकता किती मस्त असं वाटत होतं. छान बोटमध्ये बसल्यानंतर. ही स्पीड बोट होती. सेवल थोडा घाबरत होता पण तो ॲडजस्ट झाला कारण फर्स्ट टाइम तो बसलेला होता बोटमध्ये. ही बघा ही आहे कंकरिया लेक आणि याच्या बाजूला असे लोक सगळे बसलेले आहेत. ही पूर्ण लेक होऊ शकता. मस्त असं आम्ही बोटिंग केली यामध्ये. आता ट्रेनने जाणार आहोत. बोटिंगचं तिकीट किती आहे हो? 130 रुपये पर पर्सन. हां ही ट्रेन आहे. यामध्ये आम्ही जाणार आहोत. चपलला मजा येईल आता ह्याच्यामध्ये. आता आम्ही यामध्ये बसणार आहोत. इथं आहे हे तिकीटचं लाईन. इथे आहे हे ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी लाईन. ट्रेनचं तिकीट आहे. आम्ही आता कांकरिया लेक मध्ये जी ट्रेन आहे ती पूर्ण कांकरिया लेकला राऊंड मारून आणते. त्याचं तिकीट काढत आहे. त्यामुळे खूप रश आहे. मंदिरात लाईन असते. समोर तुम्हाला कांकरिया लेक मस्त प्लेस आहे गुजरातमधलं. तिकीट दर दिसतील 3 ते 12 वर्षासाठी 12 रुपये आणि 12 वर्षाच्या वर 30 रुपये. तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. पाहू शकता. तर इथे थोडंसं म्हणजे नाईट व्ह्यू आहे. रात्र झाली त्यामुळे. तर इथे पाहू शकता आम्ही ट्रेनमध्ये मस्त जात आहोत. एन्जॉय करत होतो. आणि ही ट्रेन जी आहे ती कंकरिया लेकला पूर्ण राऊंड मारते. पूर्ण तुम्हाला दाखवते. आणि इथे ना 1 डे खूप मस्त जातो तुमचा. 1 दिवसासाठी तुम्ही पूर्ण तिथे हे करू शकता. टाईम तुमचं स्पेंड करू शकता. इथे सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. लहान मुलांना पण खेळण्यासाठी प्ले ॲक्टिव्हिटी भरपूर काही आहेत. आणि इथे तुम्ही सगळं काही आहे. ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं काही करू शकता. म्हणजे तुम्हाला फुल डे एन्जॉय करण्यासाठी खूप छान असं हे जे प्लेस आहे ते आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत.
तर इथे आम्ही बघा ट्रेनमध्ये पण बसलेलो आहोत, बोटिंग पण झालेली आहे आमची. ही कंकरिया लेकला थोडंसं फिरलो पण आम्ही. तर आम्ही इथे टॉय ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. त्याआधी आम्ही केलं होतं अक्षरधाम मंदिर, जे की गांधीनगरमध्ये आहे. तिथून 1 तासानंतर आम्ही इथे आलो अहमदाबादला, जे की इथे कंकरिया लेक आहे. आणि इथे पूर्ण दिवस आम्ही स्पेंड केला आणि खूप असं छान होतं. आणि इथे पाहू शकता, इथे तुम्हाला ब्रेकफास्ट पण मिळतं. तुम्ही म्हणजे काहीही सगळं काही इथे अवेलेबल आहे. म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही इथे घालवू शकता, फुल डे. तर इथे पाहू शकता, हे बघा पूर्ण ही जी ट्रेन आहे, टॉय ट्रेन पूर्ण कंकरिया लेकला राऊंड मारून आणते ती. आणि इथून आम्ही आता लॉ गार्डनला जाणार आहोत शॉपिंगसाठी, जो की शॉपिंगचा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल. तोपर्यंत तुम्ही त्याची वेट करा. आणि तुम्ही लॉ गार्डनला शॉपिंगसाठी जाऊ शकता. ते लॉ गार्डन जे आहे तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण दांडियामध्ये ड्रेसेस घालतो ते भेटतात. आणि इथे पाहू शकता, आम्ही ही बोगदा तयार केला आहे, तिथून जात होतो. आणि इथे पहा किती सुंदर असं कंकरिया लेक आहे. आणि त्यामध्ये लाईट्स किती छान असे टाकलेले आहेत, बघू शकता. कलरफुल लाईट्स आहेत, वेगवेगळ्या कलरचे लाईट्स दिसतील इथे तुम्हाला. खूप छान असं दृश्य होतं, व्ह्यू होता मस्त. आणि तुम्ही जेव्हा केव्हा अहमदाबादला जाता तेव्हा नक्की या कंकरिया लेकला व्हिजिट करा. खूप सुंदर असं पूर्ण दिवस तुमचा फुल डे स्पेंड करू शकता इथे. तर इथे आम्ही घेतलेली आहे रुमाली रोटी, एवढी मोठी आहे. आणि हा हॉनेस्ट बरोबर. तर आम्ही आत्ता बाहेरून आलो सगळं पाहून. तर आता ही बघा, जयविल्ला हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो. तिथली मी रूम टूर द्यायचं राहिलं होतं. तर पाहू शकता, ही आहे रूम. इथे आहे बेड, कर्टन्स, TV, कबोर्ड, AC, फॅन, सगळं काही होतं. डबल बेड होता. आणि इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण खूप क्लीन असं होतं आणि सगळं काही मेंटेन होतं. आणि स्टाफ पण खूप छान होता. तर माझा हा ब्लॉग इथेच संपलेला आहे. कसा वाटला तो कमेंट करून सांगा. ज्यांनी कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉग येईल, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.